नमस्कार. खूप दिवसापासून वाटाण्याची कचोरी बनवायचा विचार करते आहे. म्हटलं चला सीझन संपून जाईल म्हणून लवकरात लवकर बनवून घेऊया. त्यासाठी एक कढई घेतली, त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडा ओवा टाकला आहे. चवीसाठी मीठ टाकलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं टाकलं आहे तेल आणि हे जे मिश्रण आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स करायचं की त्याची मूठ वाळली जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी गव्हाचं पीठ वापरलं आहे. तुम्ही गव्हाच्या ऐवजी मैद्याचाही वापर करू शकता. मैद्याच्या ज्या कचोऱ्या आहेत त्या जास्त क्रिस्पी होतील, पण हेल्दीच्या हिशोबाने मी इथे गव्हाचं पीठ वापरलं आहे. आता बघा अशा पद्धतीने मी ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. याची मी तुम्हाला मूठ वाळून दाखवते. तर अशा पद्धतीने मूठ जी आहे ती वाळली गेली पाहिजे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि त्याचा व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा जास्त घट्ट किंवा जास्त मऊ मळायचा नाहीये. तर मीडियम साईजचा तो असला पाहिजे. व्यवस्थित हळूहळू पाणी टाकून गोळा मळून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने तुमचा गोळा असला पाहिजे. आता त्याला आपण थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण कचोरीचं सारण बनवून घेऊया. त्यासाठी मी आधीच बटाटे आणि वाटाणे जे आहे ते उकडून घेतले होते आणि त्यांना व्यवस्थित थंड करून घेतलं होतं. आता हे वाटाणे जे आहेत ते आपल्याला मिक्सरमधून थोडे बारीक करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे जे वाटाणे आहेत तर ते टाकून दिले. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचंय. त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे टेस्टसाठी आणि नंतर मी त्यामध्ये थोडंसं आलं टाकलं होतं, म्हणजे अजून आपल्या कचोरीची टेस्ट जी आहे ती छान एन्हान्स होईल. आणि नंतर मग आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. हे जे मिश्रण आहे ते एकदा बारीक झालं की मग आपल्याला ते थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी हे बघा असं टेक्स्चर असलं पाहिजे, असं बारीक करायचं आहे. त्यानंतर मी एक पॅन घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं व्यवस्थित तडतडलं की मग आपल्याला आपण जे वाटण करून घेतलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे जे वाटण आहे त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित आहे ते मिक्स करून घ्यायचंय. ते मिक्स करून झालं की मग आपल्याला आपण जो बटाटा उकडून घेतला आहे तो त्यामध्ये चुरून घ्यायचा आहे. बटाटे व्यवस्थित चुरून झाले की मग तेही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. मग थोडंसं आमचूर पावडर टाकायची आहे. का काळं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हळद टाकायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखट जे आहे तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर मग थोडंसं धन्याची पावडर टाकली आहे, म्हणजे ज्यामुळे आपली जी कचोरी आहे तिला खूप छान टेस्ट येईल. आणि मग त्यानंतर हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते मिश्रण थंड झालं की आपल्याला त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहे, जसे मी दाखवले. आता आपण जे पीठ आधीच मळून ठेवलं होतं त्याला मस्तपैकी पोळपाटावर चोळून घ्यायचं आहे आणि ते चोळून झालं की मग आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या ज्या आहेत त्या लाट्या करायच्या आहे. तर मी एक अशी छोटी लाटी करून घेतली आहे आणि तिला आपल्याला जितकं लाटता येईल तितकं व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी पोळीच्या आकारासारखं लाटून घ्यायचं आहे. मी इथे पीठ लावून लाटते आहे, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तेल लावूनही लाटू शकता. आता ही जी एवढी मोठी पोळी झाली आहे त्याला मी छान असं तेल लावून घेते आहे. सगळीकडे पूर्ण पोळीला तेल लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला ती पोळी जी आहे ती व्यवस्थित अशी जशी व्हिडिओत दाखवली आहे त्यानुसार छान फोल्ड करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला पोळी जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. आता त्याचा एक उभा भाग बनतो, तर व्हिडिओत दाखवलाय त्या प्रमाणे आपल्याला त्याला छान असा रोल करून घ्यायचा आहे. हळूहळू व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आहे. खालच्या साईडने थोडंसं घट्ट दाबायचं आहे, म्हणजे रोल जो आहे हा सुटणार नाही. आता त्याला मध्यभागी असं कापून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुमचा रोल जो आहे हा तयार होतो आहे. अशी छान मस्त डिझाईन त्या कचोरीला येते आहे. तर आता हा जो एक वेढा आहे तो पुरीच्या आकाराचा मस्त हळूहळू असा दाबून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे. हळूहळू दाबायचं आहे, म्हणजे जास्त त्याच्यावर वजन पडणार नाही. आता एवढं जर पुरी झाली आपली, त्यामध्ये आपण जे छान असे सारणाचे बॉल करून घेतले आहेत
ते बॉल आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहेत. आता हा जो बॉल आहे हा याच्यामध्ये भरायचा आणि जी कचोरी आहे ती व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची. बघा मी जसे दाखवते त्या हिशोबाने आपल्याला पॅक करून घ्यायची आहे छान. मोदक जसा वळतो त्याचप्रमाणे आणि मग त्यानंतर तिला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी छान दाबून घेतला आहे. तुम्ही अशाच प्रकारे जे आहे मस्त अशा कचोऱ्या ज्या आहेत छान लाटून आणि दाबून घ्यायच्या आहेत. आता अशाच प्रकारे मी सगळ्या ज्या कचोऱ्या आहेत त्या बनवून घेतल्या. आता त्याला आपल्याला तळायचं आहे. त्यासाठी एक कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं आणि ते व्यवस्थित गरम करून घेतलं. आता गरम केल्यानंतर आपल्याला कुठेही गॅस जो आहे हा वाढवायचा नाहीये. कमी गॅसवर आपल्याला आपली कचोरी जी आहे ही व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली कचोरी जी आहे ही तळली जाते आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या तळून घेतल्या. तर इथे आपल्या मटर कचोऱ्या ज्या आहे या तयार आहेत. तर अशा ह्या कचोऱ्या ज्या आहे ह्या खायला खूप छान लागतात आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये काहीतरी वेगळं टेस्टी असं खायला तर अशा या मटर कचोऱ्या तुम्हालाही आवडल्या असतील तर नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय.